याचे अध्यक्ष आहेत उत्तमराव शिवराणे, त्यांच्या पत्नी नंदाताई आणि त्यांचे चिरंजीव अमोल शिवराणे. प्रथम मी या ठिकाणी मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही, 2 मिनिटाच्या या ठिकाणी भंतेजीचा ऐकायचं आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं आहे ती घोषणा महत्त्वाची आहे. तर मी पहिल्यांदा सांगेन या संस्थेच्या कामकाजाच्या संदर्भात. तर पहिल्यांदा मी अभिवादन करेन फुले शाहू आंबेडकर या महामानवांना आणि जे महामानवांनी या आपल्याला जे विचार दिले त्या सगळ्या महामानवांना पहिल्यांदा अभिवादन करतो. सगळ्या लोकांना सप्रेम जय भीम. ही प्रज्ञाशील करुणा समाज विकास संस्था आहे. उत्तमराव शिवराणे त्यांचे चिरंजीव अमोल शिवराणे जवळपास 15 ते 20 वर्षापासून या संस्थेचं अतिशय सुंदर असं काम आहे. बघा, तुम्हाला इथे सत्कार केला. कशाचा सत्कार केला? तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म वर्षापासामध्ये 3 महिने त्याचं पठण केलं. तर हे सगळं जे पठण तुम्ही करून राहिले तर प्रत्येक गावामध्ये आपल्या ज्या महिला आहेत या महिलाच धम्म कार्यामध्ये अग्रसेन आहेत. आमचं महिलाचं आमच्या पुरुषांचं काम फार कमी आहे. आम्ही त्या क्षेत्रामध्ये नाही असं म्हटलं तरी चालेल. परंतु हा जो धम्म आणि बाबासाहेबांचे विचार जे जिवंत ठेवलेले आहेत ते माझ्या महिलांनी ठेवलेले आहेत. माझ्या भगिनी आणि मातांनीच त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. या ठिकाणी उपस्थित सुद्धा तुमचे सगळ्यात जास्त आहे. आणि बघा, ही जी संस्था आहे ही संस्था 15 ते 20 वर्षापासून प्रत्येक वर्षी समाजाच्या धम्माला गती देण्याकरता, बाबासाहेबांच्या विचाराला गती देण्याकरता जे काही उपक्रम राबवायचे आहेत ते राबवण्याचा प्रयत्न करतात. आणि जवळपास त्यांच्यासोबत मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून, माझ्यासोबतचे काही लोक यशवंतराव बंधारे आहेत, भूषण भगत आहेत, हे सगळे लोक आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हे आपल्यासमोर धम्मदेशनेचं बाबासाहेबांच्या विचाराचं आणि आपल्याला वैचारिक प्रगल्भता प्राप्त झाली पाहिजे, धम्माचं ज्ञान जास्तीत जास्त प्राप्त झालं पाहिजे आणि आपले आचार विचार जे आहे, आपली नीतिमत्ता ही कशा पद्धतीची वृद्धिगत झाली पाहिजे या दृष्टीनं ही संस्था नेहमी काम करत असते. आता बघा, तुमच्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी सत्कार केला. बाबासाहेबांचं जे संविधान आहे हे जगाला मान्य केलेलं आहे. हे संविधान आपल्याला या ठिकाणी बहाल करण्यात आलेलं आहे. आता पुढच्या वर्षी शिवरामेला आणि अमोलला मी विनंती करीन की आता पुढच्या वर्षी वर्षावासाच्या नंतर तुम्ही पठण केल्याच्या नंतर आपण जर पठण केलं तर बुद्ध आणि धम्मामध्ये जे शिकवलं गेलं त्याच्यावर प्रश्नोत्तराचा एक शिबिर, एक दिवसभर नाही 2 दिवस आपण आर्मीच्या ठिकाणी आयोजित करू, तालुक्याच्या ठिकाणी. हे आज त्यांना विनंती करतो मी. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे काही तन मन धन जे काही सहकार्य पाहिजे ते देण्याचा आमचा जो वर्ग आहे आमचा, नेहमी आम्ही धर्माला आणि समाज कार्याला नेहमीच मदत करतो. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही, कोणाच्या विरोधात आम्ही नाही, कुठलंही आम्हाला राजकारण